नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थविज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण गुणविज्ञान या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर तुम्हाला पदार्थविज्ञान पेपर 1मध्ये सिलेबस कॉपीनुसार जे गुणविज्ञान यांच्या अंडर पॉईंट्स दिलेले आहेत किंवा जो तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये त्याच्या नोट्स बघणार आहे. युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला गुणविज्ञान हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्याला जास्त मार्कांचं वेटेज युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये दिलेलं आहे आणि त्यामधनं तुम्हाला एक एसे किंवा LAQ फिक्स पेपरमध्ये विचारला जातो. तर गुणविज्ञान या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारले जातात, तर शक्यतो LAQ आला तर तो मग उत्पत्ती, निरुक्ती, व्याख्या, प्रकार सांगून कोणता तरी एक प्रकार डिटेलमध्ये विचारतात किंवा जर SAQला विचारलं तर सार्थ गुण असेल किंवा विशेष गुण सविस्तर वर्णन करा किंवा परादी गुण सविस्तर वर्णन करा किंवा गुरुवादी गुण विचारतील. तर अशा पद्धतीचे प्रश्न गुणविज्ञान या टॉपिकवर विचारतात. तर ते सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार पदार्थविज्ञानच्या पेपर 1मध्ये द्रव्यविज्ञान, गुणविज्ञान आणि कर्मविज्ञान हे 3 टॉपिक्स मिळून तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 48 मार्कांचं वेटेज तिथे दिलेलं आहे. आता एका पेपरमध्ये 48 मार्कांचं वेटेज म्हणजे अर्धा पेपर तुम्हाला ह्या 3च टॉपिकवर येणार आहे, द्रव्यविज्ञानम, गुणविज्ञानम आणि कर्मविज्ञानम. त्यापैकी आपण कर्मविज्ञानमच्या नोट्स अपलोड केलेल्या आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये गुणविज्ञानम पाहणार आहे. तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यावर तुम्हाला MCQ, SAQ, LAQ असे 3 प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट पहा व ऐका. तर गुणविज्ञानम कोणत्याही द्रव्याचे ज्ञान आपल्याला त्याच्या गुणावरूनच होते व त्या गुणांवरून आपल्याला त्याच्या लक्षणांचे ज्ञान होत असते. गुणनिरुक्ती, गुण्यते आमंत्र्यते लोक अनेनीती गुणः. गुण शब्दाची उत्पत्ती ही गुण आमंत्रण या धातूपासून झालेली आहे. त्यानंतर गुणांची व्याख्या, समवायतु निचेष्टम कारणम गुणः. जे द्रव्यात आदेय रूपाने आश्रित राहतो, चेष्टारहित राहतो, त्यानंतर गुणरहित आहे, असमवायी कारण आहे, त्याला आपण गुण असं म्हणतो. ही गुणांची व्याख्या आहे. त्यानंतर नेक्स्ट द्रव्य, गुण, कर्म यांचे तुलनात्मक वर्णन. तर द्रव्य हे गुण व कर्माच्या आश्रयस्थान आहे आणि गुण गुण व कर्माचे आश्रय नाही. त्यानंतर गुण द्रव्याश्रय असून निष्क्रिय आहे, परंतु कर्म द्रव्याश्रय असून क्रियावान आहे. त्यानंतर द्रव्य व गुण आपल्या समान जातीय द्रव्य किंवा गुणाची उत्पत्ती करतात आणि गुण फक्त द्रव्याशी समवाय संबंधाने राहतो. हे थोडंसं तुलनात्मक वर्णन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर गुणांचं वर्गीकरण. आता गुणांचं वर्गीकरण खूप इम्पॉर्टंट आहे. कोणानुसार किती गुण सांगितलेत आणि कोणते सांगितलेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर वैशेषिकांनी 17 गुण सांगितलेत आणि ही संख्या तुम्हाला MCQच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे. वैशेषिकांनी 17 गुण सांगितलेले आहेत. त्यामध्ये रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न हे 17 गुण वैशेषिकांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यायदर्शन किंवा तर्कसंग्रहकार किंवा प्रशस्तपादांनी 24 गुण सांगितलेले आहेत. तर ते 24 गुण कोणते आहेत? रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, संस्कार, धर्म, अधर्म आणि शब्द. तर कोणी किती गुण सांगितलेत एवढं लक्षात ठेवा आणि कोणते आहेत ते जर लक्षात राहत असेल तर ते पण लक्षात ठेवा. ह्याच्यावर जास्त तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारत नाहीत, पण ह्याच्यानंतर जे आपण चर्कोक्त किंवा आयुर्वेदोक्त गुण पाहणार आहे त्याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये SAQ आणि LAQ विचारले जातात. तर जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की चर्कोक्त किंवा आयुर्वेदोक्त 41 गुण, तर त्याची आधी संख्या लक्षात ठेवा की 41 गुण सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं आहे तर आदिभौतिक गुण आणि आध्यात्मिक गुण. आदिभौतिक गुण 35 सांगितलेले आहेत आणि आध्यात्मिक 6, असे 35 आणि 6 मिळून 41 आयुर्वेदोक्त गुण सांगितलेले आहेत. तर एक पाहूयात. आदिभौतिक गुणामध्ये परत 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. विशेष गुण 5, त्यालाच आपण सार्थ गुण असं म्हणतो. तर पेपरमध्ये क्वेश्चन विचारत असताना तुम्हाला सार्थ गुण किंवा विशेष गुण दोन्ही प्रकारे विचारला जाऊ शकतो. तर तिथे तुम्ही कन्फ्यूज होऊन न जाता सार्थ गुण किंवा विशेष गुण म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 समजावे. त्यानंतर सामान्य गुण 30 सांगितलेले आहेत. परत त्याच्यामध्ये 2 क्लासिफिकेशन केलेलं आहे. गुरुवादी गुण 20, त्यालाच आपण द्वंद्वज गुण किंवा शारीर गुण सुद्धा म्हणतो, आणि परादी गुण 10. अशा प्रकारे आदिभौतिक गुण जे 35 सांगितले आहेत त्यांचं 2 क्लासिफिकेशन. त्यानंतर सामान्य गुणांचं परत गुरुवादी गुण आणि परादी गुण असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. परादी गुण 10 सांगितलेले आहेत. परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिभाषा, संस्कार आणि अभ्यास. गुरुवादी गुण 20 सांगितलेले आहेत. ते 10 गुण प्रत्येक अपोजिट आहेत. त्यामध्ये गुरु, लघु, शीतोष्ण, स्निग्ध, रुक्ष, मंद, तीक्ष्ण, स्थिर, सर, मृदू, कठीण, विशद, पिच्छल, श्लक्ष्ण, खर, स्थूल, सूक्ष्म आणि सांद्र, द्रव हे 20 गुरुवादी गुण सांगितलेले आहेत. पुढे आपण डिटेलमध्ये हे गुरुवादी गुण, परादी गुण, त्यानंतर आध्यात्मिक गुण ह्याचे पुढे डिटेलमध्ये नोट्स बघणार आहे आणि त्याच्यावर प्रत्येकावर सेपरेट प्रश्न विचारला जातो युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. त्यानंतर
आध्यात्मिक गुण 6 सांगितलेले आहेत: बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न. तर अशा प्रकारे चरकोक्त किंवा आयुर्वेदोक्त 41 गुणांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर हा चार्ट तुम्हाला व्यवस्थित एकदम प्रॉपर लक्षात असणं गरजेचं आहे. कुठेही संख्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये आणि तुमचं आन्सर चुकू नये. त्यानंतर परादिगुण. आता ह्याच्यावर तुम्हाला सेपरेट SAQ विचारू शकतात किंवा गुणामध्ये गुण, निरुक्ती, व्याख्या सांगून प्रकार लिहून तुम्हाला परादिगुण वर्णन करा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर परादिगुण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे गुणमधला. तर तो व्यवस्थित त्याचे 10 जे सांगितलेले आहेत ते व्यवस्थित त्यांचं एक्सप्लेनेशन पाठ करा. एकूण 10 आहेत, ते आपण मागे बघितले. या 10 गुणांचा चिकित्सेत उपयोग होत असल्याने त्यांनाच सिद्धेचे उपायभूत गुणसुद्धा म्हणतात. चक्रपाणींनी शरीर धातू गुण असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर पहिला परत्व. पर म्हणजे श्रेष्ठ किंवा प्रधान, जवळच्या ज्ञानाला असाधारण कारण असणारा गुण म्हणजे परत्व. परत्व व अपरत्व हे सापेक्ष गुण आहेत. प्रशस्त पादानुसार त्याचे 2 प्रकार आहेत: दिक्कृत आणि कालकृत. परत्वचा प्रयोग देश, काल, आयु, मान, पाक, वीर्य व रसादींच्या संबंधात केला जातो. त्यानंतर दुसरा आहे अपरत्व. हा अप्रधान गुण आहे. दूरच्या ज्ञानाला कारण असणारा गुण म्हणजे अपरत्व. परत्वाप्रमाणेच याचा प्रयोगसुद्धा देश, काल, वय, मान, पाक, वीर्य, रस इत्यादीसाठी केला जातो. त्यानंतर युक्ती. औषधाच्या सम्यक योजनेला युक्ती असं म्हणतात. औषधांची योजना देश, काल, दोष, वय, शरीर, सात्म्य, मात्रा इत्यादीचा विचार करून द्यावी लागते. त्यानंतर संख्या. संख्याचा अर्थ गणना करणे. वैशेषिकांनी गुणांची संख्या 17 सांगितलेली आहे. हे संख्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट गुण आहे संयोग. 2 किंवा अधिक द्रव्यांचा योग येणे, एकत्र मिळणे म्हणजेच संयोग होय. संयोगाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: एककर्मज, द्वंद्वकर्मज आणि सर्वकर्मज. त्यानंतर विभाग. विभागामुळे द्रव्याच्या पूर्वीच्या देशाशी असणारा संबंधाचा नाश होतो. याचे सुद्धा 3 प्रकार ते सांगितलेले आहेत: एककर्मज, द्वंद्वकर्मज आणि सर्वकर्मज. संयोग व विभाग हे परस्पर सापेक्ष गुण आहेत. त्यानंतरचा गुण आहे परादिगुण. पृथकत्व. हे द्रव्य घटकापेक्षा भिन्न, वेगळे आहे ही बुद्धी ज्या गुणांनी उत्पन्न होते त्याला आपण पृथकत्व असं म्हणतो, म्हणजे वेगळेपणाचा भाव. त्यानंतर त्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत: असंयोग लक्षण, वैलक्ष्य लक्षण आणि अनेकता लक्षण. असंयोग लक्षण ज्याचा कधीही संयोग होत नाही. वैलक्षण्य लक्षण म्हणजे विजातीय गोष्टींमधील पृथकत्व आणि अनेकता लक्षण म्हणजे सजातीय गोष्टींमधील पृथकत्व. त्यानंतर नेक्स्ट परादिगुण आहे परिमाण. हा मोठा आहे, तो लहान आहे, तराजूने जो तोलला जातो अशा असाधारण कारणाला परिमाण गुण असं म्हणतात. त्याचे सुद्धा 4 प्रकार सांगितलेले आहेत: अणुपरिमाण, महत्परिमाण, ऱ्हस्व परिमाण आणि दीर्घपरिमाण. त्यानंतर संस्कार. अनेक प्रकारच्या क्रियाद्वारे वस्तूमधील गुण बदलले जातात, त्याला संस्कार गुण असं म्हणतात. त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: वेग, भावना आणि स्थितिस्थापक. आणि शेवटचा परादिगुण आहे 10व्या नंबरचा, तो म्हणजे अभ्यास. पदार्थांचे वारंवार सेवन करणे म्हणजेच अभ्यास होय, जेणेकरून शरीराला सवय होते. त्यानंतर नेक्स्ट आत्मगुण. आध्यात्मिक गुणालाच आपण आत्मगुणसुद्धा म्हणतो. ते 6 सांगितलेले आहेत: इच्छा, द्वेषम, सुखम, दुःखम, प्रयत्न, चेतना, धृती, बुद्धी, स्मृती, अहंकारो, लिंगानी, परमात्मन. हे आत्मगुण सांगितलेले आहेत. हे सर्व गुण आत्म्याच्या अस्तित्व सिद्ध करतात. प्रमुख आत्मगुण 6 आहेत: बुद्धी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि प्रयत्न. तर हा सुद्धा कधी SAQ विचारतात की आत्मगुण सांगा किंवा मग आध्यात्मिक गुण वर्णन करा. बुद्धी. सर्व प्रकारच्या व्यवहाराला म्हणजे शब्दप्रयोगाला जो गुण कारणीभूत असतो त्याला आपण बुद्धी असं म्हणतो. त्याचा पर्याय सांगितलं आहे ज्ञान, उपलब्धी आणि प्रत्यय. बुद्धी अंतरिंद्रिय असून गुणस्वरूपी आहे. बुद्धीचं वर्गीकरण स्मृती, अनुभव. स्मृती म्हणजे काय तर संस्कारापासून उत्पन्न होणारे ज्ञान, भूतकालीन ज्ञान. आणि अनुभव म्हणजे भूतकालीन ज्ञानाचा संबंध नाही, वर्तमान कालापुरताचे ज्ञान असतं. यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. यथार्थ अनुभव म्हणजे पदार्थ जसा आहे तसं ज्ञान होणे, त्याला यथार्थ अनुभव म्हणतात. आणि पदार्थ जसा नाही तसे ज्ञान होणे म्हणजे अयथार्थ अनुभव. तर हे होतं बुद्धी. त्यानंतर नेक्स्ट आहे सुख. ज्यात आत्मा, मन व इंद्रियार्थांच्या सन्निकर्षाने अनुकूल व इष्ट फल प्राप्त होते ते म्हणजे सुख होय. सर्वांना प्रिय गुण म्हणजे सुख आहे. त्यानंतर धर्मजन्य कर्माचे फळ पुण्य असते व पुण्याचे फळ हे सुख असते. त्यानंतरचा गुण आहे दुःख. इष्ट फलाच्या विपरीत म्हणजे दुःख आहे. प्रतिकूल वेदनीय गुणाला दुःख म्हटले आहे. अधर्म केल्याने दुःख उत्पन्न होते, सर्वांना अप्रिय आहे. अपघात म्हणजे पीडा व पीडा म्हणजे दुःख होय. त्यानंतर नेक्स्ट आध्यात्मिक गुण आहे तो म्हणजे इच्छा. कोणत्याही प्रकारच्या अभिलाषेला इच्छा असं म्हटलेलं आहे. स्वतःसाठी किंवा इतरांसाठी अप्राप्त विषयांची प्राप्ती व्हावी असा विचार म्हणजेच इच्छा होय. आत्मा व मनाच्या संयोगातून इच्छा उत्पन्न होते. त्यानंतर नेक्स्ट द्वेष. ज्या गुणामुळे आपल्याला राग किंवा क्रोध आल्याप्रमाणे, चिडल्याप्रमाणे वाटते त्यास द्वेष असं म्हणतात. शरीराचा व मनाचा दाह झाल्याप्रमाणे वाटणे म्हणजेच द्वेष. आणि इच्छेच्या विरुद्ध गुण म्हणजे द्वेष. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रयत्न. पदार्थाच्या प्राप्तीसाठी, कर्म करण्यासाठी उत्पन्न होणारी प्रेरणा म्हणजेच प्रयत्न होय. प्रयत्न हे 2 प्रकारचे असू शकतात: जीवनपूर्वक आणि इच्छाद्वेषपूर्वक.
जीवनपूर्वक प्रयत्न म्हणजे स्वाभाविक शारीरिक क्रियासाठी मिळणारी प्रेरणा आणि इच्छाद्वेषपूर्वक प्रयत्न म्हणजे सुखप्राप्तीसाठी व दुःखप्राप्तीसाठी उत्पन्न होणारी प्रेरणा. तर हे होते 6 आध्यात्मिक किंवा आत्मगुण. तर ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या. त्यानंतर गुणविज्ञानियममधला एक महत्त्वाचा पॉईंट आणि म्हणजे बऱ्यापैकी जो जास्त पेपरमध्ये विचारत नाहीत, कारण 20 गुण लिहिणं एवढं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे तो जास्त करून SAQला विचारत नाहीत. LAQला जरी विचारला तरी त्यामधले काही गुण सेपरेट विचारतात. पूर्ण 20 गुण वर्णन करा असं कधी विचारत नाहीत. त्यामुळे गुरुवादी गुणालाच द्वंद्व गुण असं म्हणतात, कारण एक गुण दुसऱ्या गुणाच्या विरुद्ध आहे व एक दुसऱ्याचे सापेक्षत्व आहे. चक्रपाणीने गुरुवादी गुणालाच शारीर गुण असं म्हटलेलं आहे आणि कवी गंगाधरांचे सुद्धा हेच मत आहे. याची एकूण संख्या 20 सांगितलेली आहे, म्हणजे 10 × 2 10 पेअर्स असतात. गुरुवादी गुणाचा समावेश हा आदिभौतिक गुणातील सामान्य गुणात सुद्धा होतो. या गुणांचा शरीरस्थ भावपदार्थांशी संयोग होतो. तसेच प्रत्येक द्रव्यात रसाश्रित गुण असतात. तर गुरुवादी गुणांची संख्या 20 असते आणि आपण ते नावा आधीच मागे बघितलेले आहेत वर्गीकरण बघत असताना. तर गुरुवादी गुण का म्हटलेले आहेत, कारण ते गुरुपासून गुरु, लघु, उष्ण, शीत असे चालू होतात, म्हणून त्याला गुरु आदी गुण असं म्हणलेलं आहे. त्यानंतर आपण प्रत्येक गुरुवादी गुण हा डिटेलमध्ये बघत बसणार नाही, ते तुम्ही एकदा बुकमधनं बघून घ्या. मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की गुरुवादी गुणचा जर प्रश्न पेपरमध्ये आला तर प्रत्येक गुण कशा पद्धतीने लिहायचा किंवा त्यामध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे तेवढं आपण बघणार आहे. इथे गुरुवादी गुण त्याचं कर्मदर्शक तालिका म्हणजे चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये गुणाचं नाव दिलेलं आहे आणि त्या गुणाचं कर्म दिलेलं आहे. तर हे गुणाचं कर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरनं तुम्ही आन्सर फ्रेम करू शकता. तर त्यासाठी हा चार्ट एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि कोणत्या गुणाचं कोणतं कर्म आहे ते एकदा समजून घ्या. तर आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की आपण कोणताही म्हणजे गुरुवादी गुण 20च्या 20 बघणार नाही आहे. फक्त मी तुम्हाला एक आयडिया देतो की तो जर प्रश्न आलाच तर त्यामध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला प्रश्न असा नाही विचारणार की गुरुवादी गुण वर्णन करा. तुम्हाला सुरुवातीला गुणाची व्याख्या, निरुक्ती, पर्याय, प्रकार सांगून वर्गीकरण लिहून मग तुम्हाला गुरुवादी गुण पण त्यामधले पण स्पेसिफिक विचारतील. तर त्यामध्ये कसं आन्सर लिहायचं, तर जो गुरुवादी गुण विचारला त्याचं आधी नाव लिहायचं. त्याचे जर तुम्ही श्लोक पाठ केले असतील, एक लाईनीचे श्लोक आहेत ते जर पाठ केले असतील तर ते लिहायचे. त्याच्यानंतर त्याचा अर्थ लिहून मग त्याचा विरोधी गुण कोणता आहे तो लिहायचा. त्याच्यानंतर महाभूत अधिक्य कोणता आहे त्या गुणामध्ये ते मेन्शन करायचं. त्यानंतर रस कोणता आहे त्या गुणाचा किंवा कोणत्या रसामुळे ते गुण उत्पन्न होतो आणि मग त्या गुणाचं कार्य जे आपण मागे टेबल बघितला तो ह्याच गोष्टीसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की जर कोणताही गुण विचारला तर त्याचं कार्यावरून त्याचे तुम्ही थोडंफार 2 ते 3 वाक्य लिहू शकता. तर ह्या होत्या गुणविज्ञानियम या टॉपिक संबंधित संपूर्ण नोट्स. तर या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट SAQ LAQचे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.